केसचं खूप प्रेशर आहे ना? अगं होईल का केस सॉल्व? मला खात्री आहे तू ही केस नक्कीच सॉल्व करशील. तू तुझ्याकडून 100% प्रयत्नही करतोयस, पण अजय सावध राहा. डोंट वरी नेहा, थोडा वेळ लागतोय पण होईल केस सॉल्व. एकदा काही केस सॉल्व झाली की बरंच टेन्शन कमी होईल. पण मला अजूनही वाटतं तू त्या राणी सरदेसाईंपासून सावध राहा. आय नो मला या केसबद्दल फारसं काही माहीत नाही आहे, त्यामुळे ह्यावर मी बोलणं चुकीचंही असेल कदाचित. कदाचित तू त्यांचं गिफ्ट, त्यांची मैत्री ॲक्सेप्ट केली नाही आहे म्हणूनही ते असं वागत असतील. नेहा रिलॅक्स, असं काही नाही आहे. आणि हो, ते गिफ्ट मला परत करायचंच आहे. काही प्रॉब्लेम नाही असेल. मला माहिती आहे तू जे करशील ते योग्यच करशील. मी निघते. बाय. बाय. काय ग, काय झालं? जावंसंच वाटत नाही. ह्या चेहऱ्यावर फक्त स्माईलच छान वाटतं आणि फक्त स्माईलच असावं असं वाटतं मला. तुला माहितीये किती वाट पाहिली मी तुझ्या कॉलची. अगं कामच एवढी होती. एक मेसेज करायलाही नाही जमलं तुला. मम्मानी भेटू नका सांगितलं म्हणून राग आलाय का? अगं राग नाही आलाय ग. नाही काय यावा राग? तिचाही बरोबर आहे, तिच्या मुलीच्या आयुष्याची काळजी करते ना. मला आयुष्य तुझ्या बरोबर काढायचं आहे अजय. मग तुझ्या मम्माच्या अटी मी सध्या पूर्ण नाही करू शकत. मम्माची अट आहे ती. मला नकोय वेगळं घर. मी राहीन तू म्हणशील तिथे, असेल त्या परिस्थितीत. ती ॲडजस्टमेंट झाली ना. माझ्यासाठी ती ॲडजस्टमेंट नाही आहे. अगं पण तुझी मम्मा तयार नाही होणार. तिच्या विरोधात जाऊन लग्न करायचं का? नेहा, मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे. ते केस सॉल्व्ह होते मग आपण लग्न करूच. नेहा, आपण मम्मालाही वेळ देऊया. तोपर्यंत केसही सेटल होईल आणि वेळ हा सगळ्या गोष्टींवरती उपाय असतो. काय तोपर्यंत आपण भेटायचं नाहीये का? तुझ्या मम्माला न सांगता भेटणं योग्य नाही. तू तिला न सांगता आलीस ना? हो, पण मी आईंना सांगितलं तर त्या म्हणाल्या पहिले जाऊन अजयला भेट. तू आईना सगळं सांगितलंस? हो. तू सांगायला नको होतंस. तुझी एकतर तब्येत बरी नाही आहे, ती आता ह्या सगळ्यांचा विचार करत बसणार. नाही, मी सांगणार नव्हतेच, पण त्यांनीच ओळखलं काहीतरी प्रॉब्लेम आणि मी त्यांच्याशी खोटं नाही बोलू शकत. ठीक आहे, मी पण आईला सांगणारच होतो योग्य वेळ आल्यावर. तू काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. खरंच ना अजय? नेहा, रडायचं नाही म्हणालो ना मी. बरं, हात पकड. पकड पकड. थँक गॉड. मी असं म्हणालो होतो की जर तू हात पकडलास तर आपलं लग्न लवकर होणार आहे, पण जर तू हात पकडला असतास तर. तरी तू तेच म्हणाला असतास. मला माहिती आहे, नेहमीच असं करतोस. लव यू. लव यू टू. आणि हो, काळजी घे स्वतःची. मला माहिती आहे तुला कामाचा स्ट्रेस आहे, पण तरी करत जा मेसेज. चल, मी तुला घरापर्यंत सोडतो. मम्माला कळलं तर? चल, बिल्डिंग पर्यंतच आहे. चल. चल मीरा, निघूया आपण. इथे थांबण्यात काही अर्थ नाही. सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्यात. मी सह्या केल्या. चल निघूया.
काय दाखवून द्यायचंय तुला राणी? पटवर्धन गेले, आता या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून काय सिद्ध करायचंय तुला? की तुला त्यांची किती काळजी होती? मग आधी त्यांच्या घरी जाऊन भलते सलते आरोप केलेस तेव्हा? आता काय दाखवतेस? तुला त्यांच्याबद्दल किती आपुलकी वाटत होती? कुणाला दाखवतेस? आम्हाला? तू जगाला फसवू शकतेस राणी, आम्हाला नाही. तू धनंजयचं काय केलंस आम्हाला चांगलं माहितीये. तुला कुणाबद्दल काहीही वाटत नाही. तुला फक्त पैसा हवाय, प्रॉपर्टी हवी, आणि त्यासाठी तुझ्यासारखी बाई कोणत्याही थराला जाऊ शकते. मीरा, आता अशा वेळी असं बोलणं बरं नाही. हा जो मुखवटा तू चढवलायस ना, तो एक दिवस सगळ्यांसमोर उतरवीन, लक्षात ठेव. आपण निघूया, इथे वाद घालण्यात आपण. चल चल मीरा, प्लीज प्लीज. हॅलो. शरद, कुठे आहेस तू? हां मॅडम, इथेच आहे घरात. बरं, मी इथे हॉस्पिटलला आली. पटवर्धनांची बॉडी ताब्यात मिळेल मला. तू एक काम कर, पटवर्धनांच्या घरी जा, सगळी व्यवस्था करून ठेव. फोटो घे, फोटोला हार घाल, लोकांना कळव. आता त्यांच्या जवळचं कोणी नाही म्हटल्यावर आपल्यालाच करावं लागेल ना सगळं. हो, कळवतो सगळ्यांना. आणि हो, आज ऑफिस बंद ठेवायला सांग. हो मॅडम. सगळी व्यवस्था नीट कर. हो. जय हिंद सर. जय हिंद. पटवर्धनांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टचं काय झालं? माझ्या टेबलवर अजूनही रिपोर्ट्स का नाही आहेत? सर, रिपोर्ट्स आत्ताच आले. ताबडतोब घेऊन या. येस सर, मी आणून देतो. आणि हो, अजय कधी येणार आहे? सर, ते येतीलच इतक्यात. कुठवर आला ते बघ, कॉल करा आणि बोलवून घे. येस सर. गायत्री राणी एक एक करत सगळ्यांना मार्गातनं दूर करते. तिने धनंजयचा खून केला. धनंजयच्या खुनाबद्दल विकीला काहीतरी माहिती होतं म्हणून तिने विकीचाही ऍक्सिडेंट घडवून आणला. आणि आता आता पटवर्धन. हो अगं, पण हे आपण सिद्ध कसं करणार? म्हणजे पोलिसांना पुरावे हवेत ना. पुरावे मिळतील ग, एक ना एक दिवस नक्की पुरावे मिळतील. आणि मग मी नाही राणीला सोडणार. राणीने माझ्या भावाचा खून केलाय. गायत्री, आता मला तुझी काळजी वाटते. म्हणजे हे बघ, राणी तिच्या स्वार्थासाठी काहीही करू शकते. आता आता यापुढे तू माझ्या बरोबरच राहायचं. मला न सांगता कुठेही जायचं नाही. गायत्री, आता आपण दोघीच जणी उरलोय. आणि राणी राणी आपल्यालाही संपवण्याचा प्रयत्न करू शकते. हो, पण मीरा, मी गावी जातीये. काय? हो अगं, तुला हे सांगायचं होतं मला, पण पटवर्धनांचं हे झालं आणि मग ते सांगणं राहून गेलं. अगं, पण का? काय ना मीरा, माझ्या भावांवर धनंजयच्या खुनाचा आरोप केला जातो आणि माझा त्यांच्याशी संपर्क होत नाहीये. ते गावी असावेत असं मला अशासाठी वाटतंय की आमच्या गावाला रेंज नसते ना. आणि हा अंदाज मी पटवर्धनांकडेही बोलून दाखवला होता. म्हणून तर त्यांनी एक माणूस सुद्धा पाठवायचं ठरवलं होतं. पुढे काय झालं त्याचं मला माहिती नाही. आणि आता काही कळायलाही मार्ग नाही, कारण पटवर्धनच नाहीये. पण म्हणूनच मला आता गावाला जायला हवं. मी तिकडे जाईन, माझे भाऊ तिकडे असतील तर त्यांना इथे घेऊन येईन आणि हे सिद्ध करीन की माझे भाऊ निर्दोष आहेत. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. सर, काही फोन करायचं असेल तर मला सांगा ना. नाही, नको. मागासपासून अजय सरांना फोन करतोय पण ते फोन उचलतच नाहीयेत. सर, ते निघाले असतील, ते बाईकवर असतील आता. हा, आलोच मी. हो सर. जय हिंद सर. जय हिंद सुरू आहे.
काय झालं एवढे मिस कॉल्स? सर नाही, शेलार तुम्हाला कॉल करत होते. काही महत्वाचं काम आहे का? सर मला माहित नाही, ते सांगतील सर. जय हिंद सर. जय हिंद शेलार, काही अर्जंट आहे? सर तावडे सरांनी फोन करायला सांगितला होता. सर आज लवकरच आलेत, त्यांनी तुम्हाला भेटायला बोलवलंय. ओके, बरं ते पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स कुठे आहेत? सर ते रिपोर्ट्स तावडे सरांनीच मागवून घेतले. मी एकदा हाती बघितले असतं तर बरं झालं असतं. ठीक आहे, चला. तुझं काय झालं अचानक? विकी गेल्याने खूप खचले होते ते. सारखे मरणाच्या गोष्टी करायचे. मी खूपदा रोखायचा प्रयत्न केला त्यांना, पण म्हणायचे आता जगून तरी काय करू. स्वप्नातही वाटलं नव्हतं असं काही होईल म्हणून. बघा ना आता एवढं मोठं घर आहे, पण घरात राहायला कोणी नाही. दोघेही गेले. बघूया आता, झालं ते झालं, आपण काहीच करू नाही शकत. सगळ्यांना कळवलंयस ना? हो मॅडम. म्हणजे ऑफिस तर बंद आहे, स्टाफ पण येईल आता. जाधवांना कळवलंस? ऑफिसमध्ये साऱ्यांना सांगितलं मी कळवायला. शरद, पर्सनली फोन करून सांगायचं ना. हो, मी लगेच कळवतो जाधव साहेबांना. जाधव साहेबच आहे. नमस्कार मॅडम, कशा आहात तुम्ही? आधी दर्शन घ्या. हो. जय हिंद सर. काल तुला पटवर्धनांचा कॉल आला होता? येस सर. काय म्हणाले पटवर्धन? सर ते घाबरले होते. त्यांच्यावर कोणीतरी नजर ठेवू नये असं ते म्हणत होते. धनंजय सरदेसाई आणि विकी जसे गेले तसंच त्यांनाही संपवण्यात येईल असं त्यांनी मला फोनवर सांगितलं. आणि मग तू एकटा पटवर्धनांकडे गेलास? येस सर. पण का एकटा का गेलास? पोलीस स्टेशन मध्ये असताना जर फोन आला होता तर एकटा का गेलास? टीमला सोबत का नाही नेलस? अजय, तुझ्यात कॉन्फिडन्स आहे, जिद्द आहे, पण काही लिगल ऍस्पेक्ट सुद्धा असतात. सॉरी सर. व्हॉट सॉरी? मलावर उत्तर द्यावी लागतात. यू आर रिपीटिंग युअर मिस्टेक अगेन अँड अगेन. विकीचा कॉल आला तेव्हा सुद्धा तू एकटाच गेला होतास. काय झालं? विकीचा मृत्यू. आताही तू एकटा गेलास आणि पटवर्धन गेले होते. पटवर्धनांशी यापूर्वी बोलणं झालं होतं? येस सर, कित्येकदा बोलणं झालं होतं. अजय, धनंजय सरदेसाई गेल्यापासून सगळे व्यवहार थांबले होते. साईटवरची कामं बंद पडली होती. कंपनी बुडायला आली होती. पटवर्धन टेन्शन मध्ये होते. अशा सिच्युएशन मध्ये बऱ्याच वेळा इंटरॅक्शन होऊन सुद्धा ते डिस्टर्ब आहेत हे तुला कधी जाणवलं नाही? ते अनसेफ आहेत असं त्यांच्या वागणुकीवरून तुला कधी शंका नाही आली? हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट. पॉयझनमुळे मृत्यू झाला असं जरी दाखवण्यात आलं असलं तर या रिपोर्टनुसार पटवर्धनांचा खून गळा दाबून करण्यात आलाय. याचा अर्थ काय मिस्टर अजय? तर मला असं वाटतं ज्यांनी धनंजय सरदेसाई आणि विकीला मारलं त्यांनीच मिस्टर पटवर्धनांचा खून केलाय. मग आता आपण काय करायचं? 3 खून झाले, आता आणखी एक खून व्हायची वाट बघायची का? काय करायचं अजय ठाकूर? मी तुला हवा तेवढा वेळ दिला, हवी ती मदत केली, वरचं सगळं प्रेशर सहन केलं. नाऊ आय एम हेल्पलेस. ही केस आता तुझ्याकडे नसेल. सॉरी अजय, यापुढे मी काहीही करू शकत नाही. ही केस दुसऱ्या कोणीतरी हँडल करेल. सर, ही केस सॉल्व्ह व्हायला उशीर होतोय, पण हेच तर कारण आहे अजय, त्यासाठी हा डिसिजन घ्यावा लागतोय. सर प्लीज सर,
मला एक शेवटची संधी हवी आहे. ह्यापुढे मी तुम्हाला माझ्याकडून कुठल्याही प्रकारच्या तक्रारीला जागा देणार नाही. ही केस मी सॉल्व्ह करणार आणि तेही लवकरात लवकर. आय डोंट नो मी जे डिसिजन घेतोय ते बरोबर आहे की नाही, बट आय एम टेकिंग अ रिस्क. तुझा आधीचा रेकॉर्ड बघता मी तुला एक शेवटची संधी देतो. थँक्यू सर. तुझ्याकडे आता वेळ नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, या केसशी संबंधित पुन्हा कोणाचा जरी मृत्यू झाला तर मी तुला काहीही मदत करू शकणार नाही. ब्रदर, तू स्वतः या केसमधून बाजूला व्हायचंस. येस. ऑल द बेस्ट. सर, काय झालं सर? आपल्याला उशीर झालाय, पण तो गुन्हेगार सापडेल. फक्त आपली दिशाभूल करायचा प्रयत्न करतोय. येस सर. म्हणजे त्यानं पटवर्धनांचा मृत्यू आपल्याला आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न केला आहे. त्या दिवशी मला जो निनावी कॉल आला त्यात त्या माणसाने सांगितलं की आज आणखी एक व्यक्ती जाणार आहे. सर, म्हणजे खुनी आणि हा फोन करणारा माणूस एकच आहे. आणखी एक गोष्ट सर, धनंजय सरदेसाई आणि पटवर्धन या दोघांच्या खुनामध्ये एक साम्य आहे. या दोघांना बी पॉयझन देण्यात आलेलं आहे. आज नाश्त्यात काय खाल्लं मी म्हणे? सर, पण त्याहून महत्वाचं म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट्सनुसार त्या दोन्ही खुनांमध्ये जे पॉयझन वापरलं गेलंय ते एकच आहे. ह्याचा अर्थ धनंजय सरदेसाई आणि मिस्टर पटवर्धन या दोघांचा खून एकाच व्यक्तीने केलाय. सर, मग त्यांना पॉयझन देऊन असं गळा दाबून का मारलं असेल? कदाचित त्या माणसाच्या मनात एक शंका आली असावी की जर ह्याला विष दिल्यावर हा वाचला तर त्याचं बिंग फुटू शकतं, म्हणून खात्री करून घ्यायला त्यांनी त्याचा गळा दाबून त्याला मारलं असावं. होय सर. म्हणजे हे शुअर आहे की तुम्हाला कॉल करणाऱ्या व्यक्तीचा या खुनाशी संबंध आहे. बरोबर. बरं शेला सर, आपण जे कॉल सर्व्हेलन्सवर टाकले त्यांचं काय झालं? त्याचे ट्रान्सक्रिप्ट आले आहेत, मी तुम्हाला देणारच होतो. लगेच. येस सर. ह्यात पटवर्धन आणि धनंजय सरदेसाईंमध्ये बोलणं झालं होतं. पटवर्धन म्हणाले, तू फोन करत होतास, काय झालं? त्यावर धनंजय म्हणाले, राणी प्रॉपर्टीच्या विलसाठी मागे लागली आहे. त्यावर पटवर्धन म्हणाले, मग काय ठरवलंयस तू? त्यावर धनंजय म्हणाले, काय ठरवणार, बायको आहे ती. बघा सर, त्यांना सुद्धा बायकोचंच ऐकावं लागलं. पुढे, माझं जे काही आहे ते सगळं तिचंच आहे, मग काय गरज आहे आता हे सगळं करायची, हेच कळत नाही तिला. त्यावर पटवर्धन म्हणाले, धनंजय मला वाटतं तू एकदा गायत्री वहिनींचा पण विचार करावा. त्यावर धनंजय म्हणाले, गायत्रीचा का? सर, डिवोर्स मिळाल्यानंतर पोटगी मिळाली नसणार. पुढे, त्यावर पटवर्धन म्हणाले, अरे इतकी वर्ष त्यांनी तुझ्याबरोबर संसार केला, त्यांना आता कोण आहे? आहेत ना तिचे 2 भाऊ. त्यावर पटवर्धन म्हणाले, ठीक आहे, तुझा निर्णय तू घे. राणी सरदेसाई प्रॉपर्टीच्या विलसाठी धनंजय सरदेसाईंच्या मागे लागले होते. ठीक आहे, पुढचा कॉल बघूया. पुढचा कॉल राणी सरदेसाईने मिस्टर पटवर्धनांना केला होता. ऐकताय ना? येस सर. हो सर, ऐकतो की. राणी म्हणाल्या, पटवर्धन तुम्ही विचारलं का कंपनीच्या लीगल डिपार्टमेंटमध्ये? त्यावर पटवर्धन म्हणाले, कशाबद्दल? त्यावर राणी म्हणाली, धनंजयची काही विलच्या संदर्भात मीटिंग झाली होती का? पटवर्धन म्हणाले, नाही. त्यावर राणी म्हणाल्या, तुम्ही का नाही विचारत? मला कळायला हवं धनंजयने विल केलं होतं की नाही. सर, या राणी सरदेसाईने आपल्याकडे 1000दा बोलले असतील की मला प्रॉपर्टी नको, प्रॉपर्टी नको, आणि इथं तर बिलसाठी तगादा लावलाय. करेक्ट आहे. आणि बिल देखील स्वतः धनंजय सरदेसाईंनी केलंय असं सांगितलं. होय ना? ठीक आहे, मी म्हणे सर,
पटवर्धनांच्या डेड बॉडीच्या आसपास सापडलेल्या सगळ्या फिंगरप्रिंट्स कोणाशी मॅच होतात हे बघायला हवं. होय सर. राणी सरदेसाईंच्या घरातले सगळे नोकर, पटवर्धनांशी संबंधित सगळी माणसं, या सगळ्यांचे फिंगरप्रिंट्स घ्या. होय सर. सर येस, राणी सरदेसाईंचे सुद्धा. यस सर.